मुंबईत गेल्या 2 दिवसात 2 मर्डर झाले. आपण हा विचार करतो की हे मर्डर रात्रीचे होत असणार किंवा कोण जे आजूबाजूला नसेल तेव्हा होत असणार, पण हे मर्डर दिन दहाड्यात झाले आणि सगळ्यांच्या समोर झाले. नमस्कार, मी रुद्रेश जोशी. परवा मलाडमध्ये एक गोष्ट झाली. आलोक सिंग नावाचा एक प्रोफेसर होता. तो आपल्या कॉलेजवर येत होता. तो NN कॉलेजमध्ये मॅथ्स आणि स्टॅटिस्टिक्सचा टीचर होता. शांत स्वभावाचा होता. ट्रेनमध्ये येताना त्याचं भांडण झालं ओमकार शिंदे या नावाच्या एका मुलाशी. मुलगा मला वाटतं एक 29-30 इयर्सचा असेल. त्यांनी ते भांडण जेव्हा बाहेर प्लॅटफॉर्मवर आलं, त्यांनी धारेच्या ऑब्जेक्टनी त्यांच्यावर वार केला आलोक सिंगवर आणि तिकडे त्यांची मृत्यू झाली. हे झालं एक. दुसरं प्रकरण आता जे झालंय ते भांडूपमध्ये. शंकर प्रसाद नावाचा एक मुलगा होता. त्याच्यावर तेव्हा रस्त्यावर तो चालत होता तेव्हा 3 लोकांनी येऊन त्याच्यावर हल्ला केला. त्याला 25 ते 30 वेळा त्याच्यावर धारदार ऑब्जेक्टनी हल्ला केला आणि त्या ब्लड फ्लो एवढं त्याचा फ्लो झालं की तो ऑन द स्पॉट मेला. रिझन ह्याचं हे होतं की त्यांचं एक पर्सनल दुश्मनी होती आणि ही जुनी दुश्मनी होती. आताचा जे काळ चालू आहे हे खूप डेंजरस आहे. आताचे यंगस्टर्स आहेत, जी लोक आहेत, त्यांच्यात पेशन्स ही नावाची गोष्ट नाही राहिली. काही झालं तर हत्यार काढा, मारामारीवर उतरा, शिव्यागाल करा, रोडवर काही झालं उतरून मारामारी करा. आपल्याला सावध राहायला ही एक आवश्यकता आहे. लोकांना आजकाल पोलीस ह्यांची काही भीती नाही, ह्यांना आई वडिलांची भीती नाही, ह्यांना फक्त स्वतःचं करायचं, त्यांना काहीही पडली नाहीये. तर ही रिस्पॉन्सिबिलिटी आपली पण येते की आपण ह्याच्यातून कसं नॅव्हिगेट करायचं, आपण किती शांत राहायचं आणि आपण किती या वादात पडायचं नाही. तर आपण पुन्हा एकदा भेटू. मी रुद्रेश जोशी. जय हिंद, जय महाराष्ट्र.